गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, एक नवीन वॅकन्सीचा अपडेट घेऊन आलो आहे. तर पहा, बृहन्मुंबई महानगरपालिका या ठिकाणी नवीन आरोग्य विभागातील पदे जे आहेत त्या संदर्भात जाहिरात आलेली आहे. ॲक्च्युअल जाहिरात ही 17/3/2026ला आलेली आहे, पण आणखीन वेळ अर्ज करण्यासाठी गेलेली नाही आहे. अजून तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो. तर पहा, या ठिकाणी अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे या ठिकाणी 25/3 पासून जे आहे अर्ज करायला प्रक्रिया सुरू झालेली आहे. 25/3/2026 ते 7/4/2026 पर्यंत. ठीक आहे, आणखीन 2-4 दिवस बाकी आहेत, तोपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. पहिलं पद आहे या ठिकाणी प्राध्यापक नेत्रचिकित्सा विभाग, जे की हे क्लास 1 क्लास 2चे पद आहेत. त्यामध्ये पहा, त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक आहे, त्यानंतर सहाय्यक फिजिओथेरपिस्ट आहे, त्यानंतर सहाय्यक व्यवसायोपचार तज्ज्ञ आहे, त्यानंतर श्वसन वाक्योपचार तज्ज्ञ श्रेणी, ज्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं पाहायचं स्टाफ नर्स असेल किंवा ग्रुप सीचे पद आहेत ते आपल्याला कव्हर करायचं मित्रांनो. पहा या ठिकाणी. त्यानंतर आहे विशेष प्रशिक्षक शिक्षण आणि हे आहे परिचारिका. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी परिचारिकेमध्ये काय विचारलेलं आहे, उमेदवार HSC म्हणजे 12वी विज्ञान पास होणं गरजेचं आहे. त्यासोबतच तो जनरल नर्सिंग मिडवायफरी पदवी किंवा पदविका धारण केलेले असेल, तसेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणीकृत असावं. म्हणजे त्याचं GNM असलं तरी चालतं किंवा मग BSc असलं तरी चालतं. त्याला जे आहे रजिस्ट्रेशन असलं गरजेचं आहे. बालरोगतज्ञ, पुनर्वसन क्षेत्रातील विशेष प्रशिक्षण अथवा ऑटिझम असलेल्या मुलांसोबत काम करणाऱ्या अनुभवाचं असलेलं प्राधान्य. म्हणजे जे कोणी पिडियाट्रिक डिपार्टमेंटमध्ये एक्सपिरियन्स आहे तर त्यांच्यासाठी हे गुड न्यूज आहे, कारण त्यांना जे आहे या ठिकाणी जास्त कन्सिडर केलं जाणार आहे, त्यांना प्रायोरिटी दिलं जाणार आहे, कारण पिडियाट्रिक डिपार्टमेंट वगैरे. ठीक आहे. त्यानंतर उमेदवार माध्यमिक शालेय प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत 100 गुणाचा मराठी विषय उच्चस्तर किंवा निम्न घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, उमेदवार DO SSC सोसायटीचे CCC किंवा मग हे जे आहेत हे टेक्नॉलॉजी कोर्स आहेत, जसं की MSIT वगैरे या ठिकाणी दिलेलं आहे. तर तसं काही झालं असेल तर तो पण तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे, कारण तो सर्टिफिकेट खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर बेसिक आहे, यामध्ये GNM BScवाले अर्ज करू शकतात. पगार या ठिकाणी तुम्हाला 30 असणार आहे, जे की तुम्हाला फक्त 2च पद आहे त्या ठिकाणी. मेल फिमेल तसं काही रेशो सांगितलेलं नाही आहे, कोणी पण अर्ज करू शकतो. ठीक आहे. 2 या ठिकाणी जागा आहेत. त्यानंतर अर्ज वगैरे पुढची प्रोसेस पाहून घेऊ. त्यानंतर पहा, 18 पासून 38 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता, जे की तुम्हाला या ठिकाणी कास्टनुसार रिझर्वेशन असेल. सदर पदाचा विविध कालावधी शैक्षणिक अर्हता व मुलाखतीचा प्राप्त झालेल्या गुणाच्या आधारे त्यांनी गुणवत्ता तयार करणार आहेत. मुलाखतीचे दिनांक व वेळ जे आहे अर्जदाराने अर्जात नमूद केलेल्या ईमेलवर 2 दिवसात आधी कळवण्यात येईल. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही जे काही ईमेल देताल त्या फॉर्म भरताना त्या ईमेलवर तुमचे सर्व अपडेट वगैरे येतील. अर्ज करण्याची कालावधी जी आहे 25 तारखेपासून जे आहे 7/4/2026 पर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. त्यानंतर आहे एकूण फीज जी असणार आहे तुमची अर्ज करण्यासाठी जे आहे 933 रुपये असणार. लक्षात असू द्या, 933 रुपये या ठिकाणी फीज असणार आहे. पगार जास्त आहे मित्रांनो, 30,000 या ठिकाणी तुम्हाला पगार आहे. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये अर्ज शुल्क सांगितलं. अर्ज शुल्क जे वाढलेलं आहे या ठिकाणी GST 143मुळे या ठिकाणी 933 शुल्क झालेलं आहे. अर्ज शुल्क भरण्याची कालावधी तुम्हाला सांगितली 7/4/2026 पर्यंत भरायचं आहे तुम्हाला. सर्वसाधारण अटी ज्या आहेत या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट बेसवर वॅकन्सी असणार आहे. कंत्राटी तत्त्वावर करण्यात आलेली निवड तात्पुरत्या स्वरूपाची आहे. त्यामध्ये 2028 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पहिली ऑर्डर देण्यात येईल. त्यानंतर परत काम चांगलं असेल तर परत तुम्हाला ऑर्डर वगैरे रिन्यू करण्यात येऊ शकते मित्रांनो. त्यानंतर पहा, या ठिकाणी काही महत्त्वाचे पॉईंट्स वगैरे आहेत, ते पॉईंट तुम्ही डिटेलमध्ये कव्हर करू शकता, ज्याची PDF जी आहे आम्ही टेलिग्राम चॅनलवर टाकून देतो. ठीक आहे. त्यानंतर पहा, या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसरसाठी फॉर्म आहे, हा आपल्याला जो आहे परिचारिकासाठी फॉर्म पाहायचा आहे. हा फॉर्म पहा थेरपिस्टसाठी आहे, जसे त्याचे वेगवेगळे फॉर्म आहेत. तुम्हाला फॉर्म पाहूनच स्टाफ नर्सचा जो आहे परिचारिकेचा तो पाहूनच भरायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. या ठिकाणी डेटा एंट्री ऑपरेटरचा हा फॉर्म आहे. त्यानंतर हा परिचारिकेचा आहे. ठीक आहे. हा झाला परिचारिकेचा फॉर्म.
ठीक आहे. 4 नंबर फॉर्म आहे तो परिचारिकेचा. या ठिकाणी तुम्हाला फोटो पेस्ट करायचा आहे. तुमचा फोटो पेस्ट करून मग तुमचं जे संपूर्ण नाव मराठीत लिहायचं आहे, वडिलांचं नाव लिहायचं आहे, विवाहापूर्वीचं नाव जर महिलेचं झालं असेल, ठीक आहे, महिला करता फक्त पत्ता लिहायचा आहे, मोबाईल नंबर व्यवस्थित लिहा आणि ईमेल आय डी, कारण यावर तुम्हाला ईमेल आय डीवर ॲड्रेसवर अपडेट येणार आहे. तर पिनकोड अपडेट इन द सेन्स तुम्हाला एक्झाम कधी होईल वगैरे, म्हणजे मुलाखत वगैरे त्या काही अपडेट असतील तर सांगण्यात येईल. बाकी दिनांक वगैरे, वय तुमचं सर्व या ठिकाणी व्यवस्थित ॲड करा. वय व्यवस्थित लिहा, कारण त्या ठिकाणी जी अट आहे 38 वर्षापर्यंत आहे. ठीक आहे. आधार क्रमांक वगैरे, पॅन क्रमांक वगैरे या ठिकाणी ॲड करायचं आहे. त्यानंतर मग शैक्षणिक अर्हता तुमचं GNM झालं, BSc झालं, कारण जे काही तुमचं शिक्षण झालेलं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. हे एवढंच होतं. बाकीचं फॉर्म जे आहे ते शिपाईसाठी आहे. ठीक आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे ह्या संपूर्ण माहिती आहे जवळपास कव्हर केलेली आहे. जरी काही समजलं नसेल तर मला कमेंट वगैरे करा, तुम्हाला मी त्याच्यात हेल्प करेन. परत एकदा शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर पहा, 25 तारखेपासून अर्ज भरायला सुरू झालेली आहे. 7 तारखेपर्यंत 7/4/2026 पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. अर्ज हे तुम्हाला जे आहे 7 पर्यंत भरायचं मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी 30,000 तुम्हाला या ठिकाणी मानधन दिले जाणार आहे. 30,000 मानधन हे बेसिक वेतन असणार आहे मंथली तुमचं. या ठिकाणी कंत्राटी बेसवर ही तुमची पूर्णपणे जे आहे जॉब असणार आहे. बाकी तुम्हाला जे फॉर्मची वगैरे प्रोसेस पूर्ण डिटेल पाहिजे असेल तर तुम्ही ही PDF जे आहे रीड करू शकता. PDFमध्ये सर्व माहिती जी आहे डिटेलमध्ये दिलेली आहे, तुम्हाला काय करायचं आहे वगैरे काय नाही. ठीक आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. धन्यवाद.